आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। अरबी समुद्रामधल्या स्मारक प्रकरणावरून संभाजीराजे आक्रमक। संभाजीराजे आज भूमिपूजन झालेल्या ठिकाणी जाऊन पाहणी करणार। संभाजीराजे पंतप्रधान मोदींना जाब विचारणार। ज्या बोटीने अरबी समुद्रातील जाणार त्या बोटींच्या मालकांना सरकारकडून धमक्या। ऑडिओ क्लिप शेअर करत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा आरोप। महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या भूमिकेनंतर मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरात पोलीस बंदोबस्त। अरबी समुद्रातील स्मारकाच्या मुद्द्यावरून संभाजीराजेंची आक्रमक भूमिका। शरद पवार गट अजित पवारांना आणखी धक्का देण्याच्या तयारीत। रमेश थोरात तुतारी हाती घेण्याची शक्यता। तर यापुढे कार्यकर्त्यांना त्रास झाल्यास वेगळा निर्णय घेऊ, रामराजे निंबाळकरांचा इशारा। काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर शरद पवारांच्या भेटीला। काँग्रेसकडून मला उमेदवारी मिळावी यासाठी पवारांकडे विनंती। हिरामण खोसकरांची माहिती। काँग्रेसनं पहिल्या यादीमध्ये उमेदवारी जाहीर न केल्यास वेगळा निर्णय घेणार। आमदार हिरामण खोसकरांचा आपल्याच पक्षाला इशारा। प्रहारचे आमदार राजकुमार पटेल बच्चू कडूंना धक्का देणार। राजकुमार पटेल शिंदे गटामध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। राजकुमार पटेलांच्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो। राजकुमार पटेलांनी प्रहार पक्ष सोडणं ही भाजप शिवसेनेची खेळी। अजूनही 2-3 महत्वाचे कार्यकर्ते जाण्याची शक्यता। बच्चू कडूंची प्रतिक्रिया। डोंबिवलीमध्ये शिंदे गटाला मोठा धक्का। दीपेश म्हात्रे 4 ते 5 माजी नगरसेवकांसह ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार। रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात उमेदवार देणार असल्याची चर्चा।